मित्रांनो, बरेचसे माझे फ्रेंड पॅन कार्डसाठी NSDL थ्रू ॲप्लिकेशन करत असतात. परंतु मित्रांनो, CSC मार्फत आपण UTI थ्रू सुद्धा पॅन कार्डसाठी अप्लाय करू शकतो. तर ते कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप A to Z प्रोसेस मी या एकाच व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगितलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो, कारण असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. सर्वप्रथम आपल्याला इथे CSC लॉग इन करून घ्यायचे मित्रांनो. माझ्याकडे माझी CSC ID असल्यामुळे मी इथे CSC लॉग इन करून घेत आहे आणि सर्च बॉक्समध्ये सिम्पली आपल्याला पॅन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर शो ऑल या ऑप्शनवर क्लिक करून 4 नंबरच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून क्लिक हेअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. अप्लाय न्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल. तर सिम्पली आपल्याला इथे इंडिव्हिज्युअल इथे 2 मोड असतात मित्रांनो, एक फिजिकल मोड आणि एक डिजिटल मोड. तर आपल्याला फिजिकल मोड थ्रू पॅनसाठी अप्लाय करायचं आहे. तर सिलेक्ट स्टेटसमध्ये इथे आपल्याला इंडिव्हिज्युअल घेऊन इथे नो म्हणजे आपण येणार आहात का, म्हणजे बाहेर देशातील, आणि इथं बोथ फिजिकल पॅन कार्डसाठी आपल्याला फर्स्ट नंबरवर क्लिक करून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होऊन जाईल. तर यामध्ये आपल्याला त्या व्यक्तीच्या टायटलनुसार म्हणजे जेंडरनुसार मिस्टर, मिसेस जे येईल ते, सपोज मी इथे श्री, इथे आता लास्ट नेम म्हणजेच आपल्याला आपले सरनेम टाकायचे आहे. इथे फर्स्ट नेम अँड इकडे मिडल नेम. आणि मित्रांनो, इथे तिन्ही जागी नाव टाकून झाल्यानंतर इथे आपल्याला नेम ऑन कार्डवर जशाला तसं नाव आहे ते पाहायचं आहे पहिले. इन केस इथे जर नावात मिस्टेक झाली मित्रांनो, तर पॅन कार्ड हे येऊ नाही शकणार आपलं. इथे डेट ऑफ बर्थ जशी आधार कार्डवर आहे तशी टाकायची आहे मित्रांनो आपल्याला. त्यानंतर इथे ॲड्रेस कम्युनिकेशन, इथे आपल्याला रेसिडेन्शियल ॲड्रेस घ्यायचा अँड नेक्स्ट आपल्याला इथे महाराष्ट्र इथे क्लिक करायचं. त्यानंतर इथे आपल्याला सिम्पली आधार नंबर 12 डिजिट आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि री एंटर आधार नंबर, इथे परत सेम नंबर ॲज इट इज नंबर इथे आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे. ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे मायनरसाठी आहे. मायनर म्हणजेच मायनरचा नक्की अर्थ काय? मायनर म्हणजे मित्रांनो, जसं की 18 वर्षाच्या आतील विद्यार्थ्यांसाठी हा फॉर्म आहे. तर इथे आपल्याला सिलेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह स्टेटस, हे फक्त मायनरसाठी आपल्याला घ्यावं लागतं मित्रांनो, बाकी ऑदरसाठी घेण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर इथे ID प्रूफसाठी आपण आधार कार्ड घेणार आहोत तिन्ही जागी आणि मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. मेक पेमेंटसाठी मित्रांनो आपल्याला आपल्या CSC वॉलेटमध्ये काही पैसे ॲड करावे लागत असतात. आता माझ्या CSCमध्ये ऑलरेडी आहेत मित्रांनो. इथे आपल्याला 10 रुपयाचं कमिशन पण असतं. 107 रुपये पेमेंट शो होतं, बट 97 रुपये 66 पैसे हे आपल्या CSC वॉलेटमधून डिडक्ट होतात. इथे व्हॅलिडेट पासवर्ड टाकून वॉलेटचा एक पिन असतो मित्रांनो, ते वॉलेट पिन इथे टाकून मी पे या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. इथे आपण पाहू शकतो की पेमेंट सक्सेस असं ऑप्शन येत आहे. इथे थोडासा लोड घेते मित्रांनो. यामध्ये आधार मॅच हे ऑप्शन येणे खूप महत्त्वाचे आहे. इथे ओके केल्यानंतर इथे आपल्याला आपला STD कोड्स, देन इथे आपला मोबाईल नंबर अँड इथे खाली आपली ईमेल ID. मित्रांनो, ईमेल ID अशी टाका आणि एकदम ॲक्युरेट टाका, म्हणजे जो आपला मेल येईल तो 5 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला भेटून जाईल. परंतु जीमेल जर चुकला तर आपल्याला 14 दिवस हे पॅन कार्ड मिळणार नाही. त्यानंतर इथे आपल्याला पॅरेंट्स डिटेल्स टाकायचे मित्रांनो. इथे 2 ऑप्शन विचारतात वर, मदर नेम या फादर नेम. तर इथे आपण फादर नेम्स त्यांची टोटल डिटेल्स इथे फिलअप करणार आहोत. इथे नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे रेसिडेन्शियल आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे. तर तो आधार कार्डवर जसा आहे तसा टाका मित्रांनो, कारण याच ॲड्रेसवर
आपले पॅन कार्ड आपल्याला घरपोच मिळत असते. इन केस तुम्ही जर इथं तुमचा ॲड्रेस चुकवला तर आपल्याला पॅन कार्ड मिळणार नाही, याची दक्षता घ्यावी. सो इथे मी माझा पूर्ण डिटेल्स फिल करतो अँड देन इथे आपला 6 ऑप्शन दिले सोर्ससाठी. इन्कम फ्रॉम अदर सोर्स या ऑप्शनवरती क्लिक करून मी जसं सांगतो तसं करा मित्रांनो. आणि मित्रांनो, हे पॅन कार्ड मायनर असल्यामुळे आपल्याला रिप्रेझेंटेटिव्ह ॲड्रेस हा फिलअप करावा लागत असतो. रिप्रेझेंटेटिव्ह ॲड्रेस मीन्स काय? त्यांच्या वडिलांची संपूर्ण माहिती. कारण ते नाबालिक आहेत. 18 वर्षाच्या आतील जे असतात ते नाबालिक असतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या वडिलांचा ॲड्रेस फिलअप करावा लागत असतो. परंतु काळजी करू नका, मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला टोटल डिटेल्स या एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्ही फक्त व्हिडिओला कुठेही स्किप नका करू, शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून तुमचं काही चुकणार नाही आणि येणाऱ्या अडचणींना तुम्हाला सामोरे जाण्याची आवश्यकता सुद्धा नाही. इन केस काय अडचणी आल्या तर कमेंट करा. तुमच्या समस्येचे निराकरण करायला मी आहे इथे समक्ष. देन इथे पूर्ण ॲड्रेस फिलअप झाल्यानंतर स्क्रोल डाऊन करून इथे आपल्याला हिमसेल्फ हरसेल्फ घेऊन इथे आपलं जे लोकेशन आहे, जसं की आपण कोणत्या गावात व्हेरीफाय करतो त्या गावाचं नाव टाकून नेक्स्ट स्टेप या ऑप्शनवरती क्लिक करून इथे डायरेक्ट सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक रिसिप्ट शो होईल. तर ही रिसिप्ट काढून तुम्ही कस्टमरला देऊ शकता आणि इथे प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करून त्याची प्रिंट करा किंवा सेव्ह करा, आपल्या सिस्टममध्ये घ्या आणि तिला सेव्ह करून घ्या. आणि मित्रांनो, इथे डाउनलोड PDF फॉर्म, तो फॉर्म डाउनलोड करून त्याच्यावर 2 फोटो लावून त्याच्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद मित्रांनो.